नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. भारतात एका मोठ्या सामाजिक आंदोलनाची हाक दिली जातेय आणि आजच्या या भागात आपण याच आंदोलनामागची नेमकी कारणं काय आहेत आणि त्याचं स्वरूप कसं आहे हेच समजून घेणार आहोत. या आंदोलनाची सुरुवातच होते एका अतिशय शक्तिशाली घोषणेने. ती घोषणा आहे, सावधान, ओबीसी बांधव आपल्या हक्क व अधिकारासाठी जागा होत आहे. खरं तर हे एकच वाक्य या संपूर्ण चळवळीची तीव्रता आणि दिशा अगदी स्पष्ट करतं. आता बघा, हे आंदोलन फक्त कोणत्या एका समाजापुरतं मर्यादित नाहीये. नाही, यात भारतातील ओबीसी, एससी आणि एसटी या सगळ्या समुदायांचा समावेश आहे आणि यांना एकत्रितपणे बहुजन असं म्हटलं जातं. थोडक्यात काय, तर त्यांच्या हक्कांसाठीच्या एका सामूहिक जागृतीवरच यात भर दिलेला दिसतो. तर मग ह्या सगळ्या असंतोषाचं पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण काय, तर ते आहे जनगणनेचा प्रश्न. यालाच आपण संख्येसाठीचा लढा असंही म्हणू शकतो. यासाठी आपल्याला थोडं इतिहासात डोकावून बघावं लागेल. जातनिहाय जनगणनेचा इतिहास पाहिला ना की काही गोष्टी अगदी स्पष्ट होतात. बघा, इंग्रजांनी 1771 मध्ये पहिली जातनिहाय जनगणना सुरू केली. पण गंमत म्हणजे 1931 नंतर ओबीसींची स्वतंत्र जनगणना झालीच नाही. हो, 1941 मध्ये तर दुसऱ्या महायुद्धामुळे ती होऊच शकली नाही. आणि त्यानंतर म्हणजे 1951 पासून आजपर्यंत ओबीसींची अधिकृत आकडेवारीच आपल्याकडे उपलब्ध नाहीये. आणि मग आज ओबीसी समाजाची लोकसंख्या किती सांगितली जाते, तर आकडा आहे 52%. पण यात एक मोठी मेख आहे. हा जो 52%चा आकडा आहे ना, तो 1931च्या जनगणनेवर आधारित आहे. विचार करा, म्हणजे जवळपास 100 वर्ष जुन्या आकडेवारीनुसार आजची धोरणं ठरवली जात आहेत आणि म्हणूनच आता अचूक आणि नवीन आकडेवारीची मागणी जोर धरतेय. ठीक आहे, पण मग प्रश्न असा येतो की ही नवीन जनगणना इतकी महत्त्वाची का आहे? म्हणजे हा लढा फक्त आकडेवारीसाठी आहे का? नाही. याचं उत्तर आपल्याला मिळतं हिस्सेदारी या एका शब्दात. हिस्सेदारी म्हणजे काय, तर वाटा किंवा भाग. एक सिद्धांत आहे की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी. म्हणजे नोकरी, शिक्षण आणि राजकारणात लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळायला हवं. आणि इथेच मुद्दा येतो की जर अचूक आकडेवारीच नसेल तर ओबीसी समाजाला त्यांचा घटनात्मक हक्क नाकारला जातोय असा दावा केला जातोय. ओके, तर जनगणनेचा प्रश्न तर आहेच, पण त्यानंतर लक्ष वेधलं जातंय ते शिक्षण व्यवस्थेतील अडथळ्यांकडे. आणि इथे तर यामागे एक मोठा कट असल्याचा दावा केला जातोय. यामध्ये यूजीसी इक्विटी रेग्युलेशन वादाचा उल्लेख येतो. हा कायदा मुळात एससी, एसटी विद्यार्थ्यांना जातीय छळापासून संरक्षण देण्यासाठी बनवला होता. रोहित वेमुला आणि डॉक्टर पायल तडवी यांच्यासारख्या दुर्दैवी घटनांनंतर याची गरज समोर आली होती. पण खरी गोष्ट तेव्हा घडली जेव्हा हाच कायदा ओबीसी विद्यार्थ्यांनाही लागू करण्याचा निर्णय झाला. तेव्हा त्याला विरोध व्हायला लागला. असं म्हटलं जातं की सरकारने न्यायालयात योग्य बाजी मांडली नाही आणि अखेरीस काय, तर सर्वोच्च न्यायालयाने या कायद्याला स्थगिती दिली. ह्यालाच एससी, एसटी आणि ओबीसी समुदायासोबत केलेला एक प्रकारचा विश्वासघात म्हटलं गेलंय. हे तर झालंच, पण गोष्ट इथेच थांबत नाही. यानंतर आणखी एका संभाव्य धोक्याकडे लक्ष वेधलं जातंय आणि तो धोका म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टेट. आता बघा, कागदोपत्री टेटचा अधिकृत उद्देश काय आहे, तर सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण आणि सक्तीचं शिक्षण देणं. छान वाटते ऐकायला, पण यावर जो दावा केला जातोय तो पूर्णपणे वेगळा आहे. असं म्हटलं जातंय की हे कायमस्वरूपी शिक्षकांना काढून त्यांच्या जागी कंत्राटी शिक्षक नेमण्याचं एक षड्यंत्र आहे. तर जनगणनेचा प्रश्न, शिक्षणातील अडथळे या सगळ्या मुद्द्यांनंतर एकच भावना व्यक्त होते आणि ती म्हणजे रस्त्यावर उतरल्याशिवाय आता पर्यायच नाही. आणि ही जी आंदोलनाची हाक आहे ती भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय पिछडा म्हणजेच ओबीसी वर्ग मोर्चा या संघटनांनी मिळून दिली आहे. चला, तर मग आता पाहूया की या आंदोलनाची नेमकी योजना काय आहे. ही एक 4 टप्प्यांमधली राष्ट्रीय कृती योजना आहे. ही योजना अतिशय स्पष्ट आणि टप्प्याटप्प्याने पुढे जाणारी आहे. बघा, पहिला टप्पा आहे 6 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करणं. त्यानंतर दुसरा टप्पा 13 मार्च 2026 रोजी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. तिसरा टप्पा आहे 23 मार्च 2026ला प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणं. आणि सगळ्यात शेवटी चौथा आणि अंतिम टप्पा 23 एप्रिल 2026 रोजी भारत बंद म्हणजे देशव्यापी संप पुकारणं. आता आपण याच्या शेवटच्या भागाकडे वळूया. हे महत्त्वाचं आहे कारण हे आंदोलन फक्त काही गटांपुरतं मर्यादित नाहीये, तर हे एक एकत्रित आवाहन आहे, एकतेसाठीची हाक. तर मग या आंदोलनात सहभागी होण्यासाठी कोणाकोणाला आवाहन केलं जातंय, तर यामध्ये शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय आहेत, विद्यार्थी आणि त्यांचे पालक आहेत,
वेगवेगळ्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संघटना आहेत आणि अर्थातच सर्व बहुजन समाज म्हणजे ओबीसी, एससी आणि एसटी या सगळ्यांना एकत्र येण्याचं आवाहन आहे. आणि या सगळ्याचा जो अंतिम संदेश आहे तो अगदी स्पष्ट आहे. सगळ्या गटांनी आपापसातले मतभेद आता बाजूला ठेवावेत आणि एकत्र यावं, कारण यालाच ते त्यांच्या अस्तित्वाची लढाई म्हणत आहेत. आणि शेवटी हाच एक महत्त्वाचा प्रश्न उरतो जो आपल्याला विचारात पाडतो. जेव्हा हक्कांसाठीची एखादी मागणी रस्त्यावरच्या एका एकत्रित लढाईमध्ये बदलते तेव्हा नेमकं काय होतं?